चला मुलांनो, आज आपण बघूया 3 एकाक्षरी शब्द ग, ढ आणि ब्र. आता असं आपण म्हणतो, अरे काही बोलून उपयोग नाही रे त्याला, हल्ली आहे ना त्याला ग ची बाधा झाली. ग म्हणजे काय? गर्व, वृथाभिमान किंवा अहंकार, त्याला म्हणतात ग. दुसरं म्हणजे किती त्याला समजावून सांगितलं, अरे येतच नाही, अगदी ढ आहे तो. ढ म्हणजे अक्षरशत्रू किंवा विद्या नसलेला, तर त्याला म्हणतात ढ. आणि तिसरा एकाक्षरी शब्द आहे ब्र, म्हणजे चकार शब्द किंवा अवाक्षर. त्याचे बाबा अरे एवढे जमदग्नी आहेत की आई आणि मुलं त्यांच्या पुढे ब्र सुद्धा काढत नाहीत. तर ब्र हा शब्द आला कुठून? खरा शब्द आहे ब्रह्म. तर त्या ब्रह्म मधला जर मनुष्य भयभीत झाला तर त्याला काही बोलता येत नाही, तर अख्खं ब्रह्म सुद्धा म्हणता येत नाही, तर त्याला काही उच्चारण्याच्या आधी ब्र म्हणजे ब्रह्म मधला ब्र सुद्धा तो उच्चारू शकत नाही. तर याचा अर्थ चकार शब्द किंवा अवाक्षर, याच्यासाठी ब्र हा शब्द वापरला जातो. त्याचं मूळ कुठे आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आज 3 एकाक्षरी शब्द बघितले, ग, ढ आणि ब्र. आता तुम्ही एक एकाक्षरी शब्द लिहून पाठवायचा आणि त्याचा अर्थ पण लिहायचा. चला येते हा.